भंडारा गोंदिया जिले को अब विधान परिषद में एक ऐसा नेतृत्व मिला है जो किसानों, खेत मजदूरों और आम जनता की आवाज बुलंद तरीके से उठाएगा। अविनाश ब्राह्मणकर के रूप में क्षेत्र को नया नेतृत्व प्राप्त हुआ है। इस जीत को कार्यकर्ताओं और मतदाताओं की जीत बताया जा रहा है। समर्थकों का कहना है कि यह परिणाम जिले की राजनीति में एक नए अध्याय की शुरुआत है और आने वाले समय में विकास को नई दिशा मिलेगी। उम्मीद जताई जा रही है कि अविनाश ब्राह्मणकर दोनों जिलों के विकास के लिए लगातार काम करेंगे। अविनाशजी ब्राह्मणकर आज विधान परिषदेवर निवडून आले आणि निश्चितच हा एक बुलंद आवाज म्हणून आता विधान परिषदेच्या सभागृहात भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील शेतकरी असणार, शेतमजूर असणार, बहुजन समाज असणार आणि सगळ्या सामान्य लोकांसाठी आवाज उचलणारा हा एक आवाज आता विधान परिषदेला मिळालेला आहे आणि निश्चितच ही विजय आमच्या सर्व सामान्य कार्यकर्त्यांची आहे, सर्व मतदारांची आहे। एक या माध्यमातून एक नवीन अध्याय या भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात सुरुवात झालेली आहे। एक नवीन नेतृत्व अविनाश भाऊंच्या माध्यमातून या दोन्ही जिल्ह्यांना मिळालेलं आहे आणि आता या माध्यमातून निश्चितच आपल्या या दोन्ही जिल्ह्यांचा विकास करण्यासाठी ते अहोरात्र मेहनत करतील। सर्वात आधी तर मी आमच्या महायुतीचे जितके वरिष्ठ नेते आहेत सगळ्यांचा मी आभार मानतो की त्यांनी माझ्यावरती विश्वास दाखवला। आज काल आपल्या 18 तारखेला मतदान झालं आणि हे मतदान करत असताना आमच्या सगळ्या नगरपंचायतचे जितके नगरसेवक आहेत, पंचायत समितीचे सभापती आहेत, जिल्हा परिषद भंडाऱ्याचे, जिल्हा परिषद गोंदियाचे माझ्या सगळे सहकारी या सगळ्यांनी माझ्यावरती जो विश्वास दाखवला त्या खऱ्या अर्थानं हा जो विजय आहे हा माझा या सर्व मित्रांना समर्पित आहे। महायुतीचे मतं मी अजून काही कॅल्क्युलेशन्स केले नाही, पण आम्हाला अतिशय चांगलं मतदान झालं। सगळ्यांनी विश्वास ठेवला आणि सगळ्यांनी मतदान केलेलं आहे। नाही पण आमचे जितके मतं होते महायुतीचे ते जवळपास सगळेच्या सगळे आम्हाला मिळालेले आहेत, सगळे मिळालेले आहेत।